नमस्कार. आज गणेशोत्सवाच्या काळात आपण या माध्यमातून भेटतोय. खरं तर कोविडच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन गणेशोत्सव ही जी एक संकल्पना, एक क्रांतिकारक पाऊल या ठिकाणी प्रत्येक मंडळाने टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये सामाजिक कार्याचं अनेक वर्ष भान जपणाऱ्या आणि समाजाची सेवा करणाऱ्या सेवा मित्रमंडळाचा हा जो ऑनलाईन गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे, त्यात हिंदवी स्वराज्याचे शिलेदार प्रेरणा पर्व नावाचा हा कार्यक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि तो इतिहास घडवण्यासाठी त्यांच्या सोबत असलेले त्यांचे जिवलग, त्यांचे सहकारी, त्यांचे मावळे, त्यांचे सारे शिलेदार यांच्या कथा, यांचे प्रसंग आणि यांचा इतिहास आपणासमोर आम्ही मांडत आहोत. मी योद्ध्यांच्याही कथा मांडल्या आणि युद्ध न करता सुद्धा स्वराज्याच्या कार्यामध्ये योगदान आणि बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्याही कथा सांगितल्या. आज आपण अशाच एका कुटुंबाची, हिंदवी स्वराज्याच्या शिलेदाराच्या कुटुंबाची कथा बघणार आहोत की ज्या कुटुंबामध्ये एक नाही तब्बल 3 पिढ्या स्वराज्याची सेवा केली गेली असं ते कुटुंब आहे. त्या कुटुंबाचं आडनाव आहे जेधे कुटुंबीय. शिवप्रभूंच्या काळामध्ये कान्होजी जेधे आणि उत्तर काळामध्ये त्यांचा मुलगा, त्यांचा नातू अशा 3 पिढ्या स्वराज्यासाठी योगदान देत होत्या, रक्त सांडत होत्या, कष्ट करत होत्या, झुंजत होत्या. आणि अशा जेधे कुटुंबाचा इतिहास आपण जाणून घेऊया. खरं तर पुण्याजवळच्या कारी गावातलं हे कुटुंब, कारीमध्ये फार मोठा वाडा या जेध्यांचा होता. सरसेनापती बाजी पासलकरांची मुलगी सावित्रीबाई ही या जेध्यांच्या कुटुंबात दिलेली होती. हे मी बाजींच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. ही सावित्रीबाई या जेधे कुटुंबात दिलेली होती. जसं कान्होजी जेधे हे या मावळातलं मोठं नाव होतं, शहाजी राजांचे ते अत्यंत जवळचे होते. आणि ज्यावेळी शिवाजी राजांनी स्वराज्याचा संकल्प चालू केला त्यावेळी शहाजी राजांना त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलून, त्यांच्यासोबत काही ठरवून कान्होजी जेधे इथे येऊन राहिले आणि शिवबाला मदत करू लागले. कारी गावातलं हे जेधे कुटुंबीय स्वराज्य कार्यामध्ये आलं. मला खरं तर 3 पिढ्यांचा इतिहास हा एका मर्यादित वेळेमध्ये सांगायचा असल्यामुळे सुरुवातीच्या काळातले जे काही छोटे प्रसंग आहेत ते मी नाही सांगणार. पण मला कान्होजींच्या आयुष्यातला एक जो प्रसंग भावतो, म्हणजे खरोखरच डोळ्यामध्ये पाणी येतं ते पाहून, असा एक प्रसंग मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. कान्होजी जेधे 1659 साल विजापूरच्या दरबारावरून निघालेला अफजल खान ज्यावेळी शिवाजी राजांना संपवण्यासाठी या आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये शिरत होता, त्यावेळी त्यानं एक डाव केला. त्यानं आधी तुळजाभवानी मातेचं मंदिर फोडलं, व पंढरपूरमध्ये तो विध्वंस करत शिरला. रस्त्यामध्ये येणारी प्रत्येक गावं, त्या गावातली प्रत्येक मंदिरं, म्हणजे खरं तर हा गणेशोत्सव एका आपल्या देवाचा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये लोक एकत्र येतात, संस्कृती जपली जाते, समाजासाठी विधायक असलेली कामं करतात. हे फार पूर्वीपासून आहे, प्रत्येक देवदेवतांचे उत्सव. पण हे सगळं बंद करत, हे सगळं उद्ध्वस्त करत, याचा विध्वंस करत हे महासंकट स्वराज्याच्या दिशेने घोंगावत येत होतं. एखादी मगर जबडा काढून सावधाच्या दिशेने जाते, त्या पद्धतीनं हा अफजल खान स्वतःच्या 35,000 राक्षसांना घेऊन त्या ठिकाणी आतमध्ये शिरत होता. आणि अशा वेळी शिवाजी राजांना कुणाचीही मदत मिळू नये आणि ते एकटे पडावेत, आणि एकटा पडलेला हा शिवाजी राजा आपल्याला सहज पकडता यावा, यासाठी अफजल खानानं एक खेळी खेळली. अफजल खान हा क्रूर सेनानी, कपटी, दगाबाज, अनेक क्रियापद त्याला देता येतील, पण जाऊ दे. त्या सगळ्यामध्ये असा हा भयंकर असलेला, अतिशय विक्षिप्त पद्धतीचा स्वराज्यावरचा आलेला सगळ्यात मोठा शत्रू शिवाजी महाराज त्यावेळी राजगड सोडून प्रतापगडाच्या इथे गेलेले होते.
आणि त्यावेळी काय झालं, त्यावेळी त्यानं ह्या सगळ्या दरम्यान, ह्या दिवसांमध्ये, या गडबडीमध्ये आदिलशहाच्या नावाने काही फरमानं आणली, काही पत्र आणली, हुकूम. त्या पत्रांवरती असं लिहिलेलं होतं, त्याचं मी मराठीत तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. आणि ती पत्र कुणासाठी होती? ती पत्र होती या आपल्या महाराष्ट्राच्या 12 मावळात जे देशमुख लोक राहतात, ज्यांच्या हाती गावाचा कारभार असतो, अशा देशमुख घराण्यांना, अशा देशमुख कुटुंबियांना ती पत्र त्याने लिहिलेली होती. तो हुकूम त्याने दिलेला होता. त्याच्यात अर्थ त्याचा असा होता की आमचा एक सरदार अफजल खान हा शिवाजीला बुडवण्यासाठी निघालेला आहे. तुम्ही शिवाजीला सोडून अफजल खानाला येऊन मिळा आणि शिवाजीचा नाश करा, अन्यथा अफजल खानाचे आणि आदिलशाहीचे सैन्य तुमच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवेल आणि तुमचं कुटुंब नष्ट करून टाकेल. अशा पद्धतीची एक प्रचंड मोठी धमकी त्या हुकुमामध्ये होती, त्या पत्रामध्ये होती. आणि अशी पत्र आदिलशाहीचा शिक्का उमटवून अफजल खानानं या मावळच्या दऱ्याखोऱ्यात पाठवली. रोहिड खोऱ्यात गेलं, अंदर मावळामध्ये गेलं, पवन मावळामध्ये गेलं, गुंजण मावळामध्ये गेलं, त्या कारी गावात गेलं. असंच पत्र भीतीचं, दहशतीचं, की इथली लोक घाबरवा. ही लोक घाबरली की शिवाजीची साथ देणं कमी होईल आणि शिवाजी जर एकटा पडला तर त्याला मारणं अधिक सोपं होईल. असा एक प्रकारचा गेम त्यांनी खेळला, अशा एक प्रकारची चाल त्याने त्या ठिकाणी वापरली. आणि त्याचा हा माइंड गेम, त्याचा हे जी योजना होती ही खरंच यशस्वी ठरली. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुमचं माझं या हिंदवी स्वराज्याचं दुर्दैव, त्याचं पत्र आलं आणि उतरवळी नावाचं गाव आहे, त्या उतरवळीला खंडोजी खोपडे नावाचा एक देशमुख होता. तो खोपडे, हा खंडोजी खोपडे घाबरला आणि तो फितूर झाला, तो गद्दार झाला. त्यानं स्वराज्य सोडलं आणि अफजल खानाला जाऊन मिळाला. म्हणजे खरं बघितलं, इतिहासाच्या त्या प्रसंगाचा अभ्यास केला तुमच्यासारख्यांनी, माझ्यासारख्यांनी, तर एक गोष्ट लक्षात येते की तुमच्या माझ्या पूर्वजांसाठी, आपल्या आईबापांसाठी शिवाजी राजे हे लढत होते. आणि अशा महासंकटाच्या वेळी त्यांना साथ द्यायचं सोडून ज्यावेळी या आदिलशहाकडच्या पत्रांना घाबरून एखादा माणूस त्याच्याकडे जाऊन मिळतो, त्यावेळी शिवाजी राजांच्या मनाची अवस्था काय झाली असेल की मी यांच्यासाठी लढतोय, मी यांच्यासाठी एवढं मोठं संकट माझ्या उरावरती घेतोय, आणि अशा वेळी जर का तुम्ही मला सोडून जात असाल, काय करावं. मासाहेब जिजाऊंना, शिवाजीराजांना ही बातमी समजली. त्यांना दुःख झालं. असं अजून होणार हे सुद्धा त्यांनी गृहीत धरलं. आणि ह्याच पद्धतीचा एक हुकूम दौडत 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 कारी गावात जाऊन पोचला. कोण होतं कारीच्या वाड्यात? तुम्हाला सांगितलं मी, कान्होजी जेधे, कान्होजी जेधे देशमुख नाईक. कान्होजींनी ते पत्र वाचलं. कान्होजींच्या वाड्यामध्ये तो हुकूम आलाय हे बघितल्यावर आसपासची लोक तिथं गोळा झाली. काय पत्र आहे, काय पत्र आहे, त्याचं वाचन झालं. कान्होजींची मुलं त्यांच्या समोर उभी होती आणि त्याच्या पाठोपाठ बातमी आली की असा हुकूम मिळतात, उतरवळीचा खंडोजी खोपडे खानाला जाऊन मिळालेला आहे. काय करावं असा मोठा प्रश्न कान्होजींच्या डोळ्यासमोर थांबला. कारण 35,000 फौजेचा वरवंटा जर या स्वराज्यावर फिरला तर स्वराज्याची अवस्था काय होईल याची पूर्ण जाणीव त्यांना होती. कारण ते अनुभवी होते, ते पूर्वी शहाजी राजांच्या सोबत होते. एवढा मोठा यक्ष प्रश्न त्यांच्या मनासमोर ठाकला की स्वराज्य की आदिलशाही. स्वराज्य वाचवायला जावं तर आपलं घरदार जाईल, स्वराज्य वाचवायला जावं तर आपली देशमुखी जाईल, स्वराज्य वाचवायला जावं तर हुकुमात असं लिहिलंय तुमचं कुटुंब आम्ही नष्ट करू, आणि खानाला जाऊन मिळावं तर शिवाजी राजांना काय वाटेल. खरं तर मला वाटतं की आजच्या काळात अशा पद्धतीचा दबाव आणि अशा पद्धतीचं टेन्शन हे जर एखाद्यावर आलं तर तो थेट आत्महत्या करेल किंवा त्याला काहीतरी बीपी सारखे त्रास चालू होतील. ही आजची वस्तुस्थिती आहे. तर त्यावेळेची जी परिस्थिती होती ही कान्होजींच्या समोर किती मोठी. कान्होजींनी तो हुकूम गुंडाळला, कमरेला बांधला, स्वतःच्या मुलांना घेतलं आणि कान्होजींनी घोड्यावर मान टाकली आणि कान्होजी दौडत दौडत निघून गेले. आता तुम्ही म्हणाल गेले कुठे गेले? हुकूम वाचून घाबरून
आदिलशाकडे गेले का? अफजलखानाकडे गेले का? अहो नाही, कान्होजी गेले शिवाजीराजांच्याकडे ते पत्र घेऊन. आता शिवाजीराजे हे शिवाजीराजे होते ना, त्यांना त्यांच्या आसनावरती बसून त्यांची यंत्रणा इतकी स्ट्रॉंग होती, त्यांचं गुप्तहेर नजरबाज खातं इतकं बळकट होतं की आदिलशाच्या दरबारात काय चाललंय हे त्यांना समजायचं. त्यांना माहीत होतं पत्र आलेली आहेत, आमची लोक ते सोडून जात आहेत, आमच्या लोकांना त्या ठिकाणी धमक्या दिलेल्या आहेत. जसे कान्होजी शिवाजीराजांच्या समोर आले, शिवाजीराजांनी ओळखलं कान्होजी कशासाठी आलेले आहेत. त्यांच्या शेजारी मासाहेब जिजाऊ बसलेल्या होत्या, सगळे सरदार उभे होते. आणि मग शिवाजीराजांनी त्यांच्याकडे पाहिलं, म्हटले बोला कान्होजी. महाराज सुद्धा बघतायत आपला माणूस काय म्हणतोय. कान्होजींनी तो हुकूम शिवाजीराजांच्या पायी ठेवला आणि म्हटले बादशाचं पत्र आलंय. शिवाजीराजांनी हसून त्यांच्याकडे पाहिलं आणि काय म्हटले महाराज. महाराज म्हटले कान्होजी, पत्र आलंय हे सुद्धा आम्हाला माहिती आहे आणि खंडोजी खोपडा गेला हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. नाईक तुम्ही सुद्धा जा, उगा या स्वराज्यापायी तुमच्या घरादाराची माती करू नका. नाईक जा तुम्ही. महाराज परीक्षा बघतायत स्वतःच्या माणसांची, कारण एवढं मोठं संकट असताना प्रत्येक माणूस पारखून घेतला पाहिजे. कान्होजी नाईकांनी, कान्होजी जेद्यांनी ते शब्द ऐकले आणि तापलेल्या तव्यावर पाणी ओतल्यावर जसं चर्र व्हावं तसं त्यांच्या काळजात चर झालं. हे काय राजा काय म्हणतोय? घरादारासाठी जा स्वराज्य सोडून. नाही नाही, हे नाही होणार. कान्होजींनी एक वार स्वतःच्या मुलांकडे पाहिलं आणि महाराजांना काय म्हटले, राजा अहो एवढं जायचं असतं तर इथवर कशापायी आलो असतो. या बादशाच्या असल्या धमक्यांना घाबरत असतो तर स्वराज्याच्या शपथेला कशापायी थांबलो असतो. आणि या माझ्या मुलांना, या माझ्या घरादाराचं तुम्ही म्हणता ना. एवढंच बोलून कान्होजी पुढे गेले. तिथे पाण्याचा तांब्या ठेवलेला होता, तो पाणी प्यायचा तांब्या त्यांनी उचलला. शिवाजीराजांच्या शेजारी ते गेले, त्या तांब्यातलं पाणी स्वतःच्या हातावर त्यांनी ओतलं आणि हातात असलेलं पाणी स्वतःच्या मुलांच्या अंगावर त्यांनी उडवलं. आणि कान्होजी जेद्यांचे शब्द बाहेर आले. अहो ज्ञानोबा रायांनी अमृतवाणीमधनं अभंग लिहावे आणि तुकोबा रायांनी अभंग लिहावे, इतके पवित्र शब्द कान्होजींच्या मुखातून बाहेर आले. महाराज हे बघा, स्वराज्यासाठी मी घरादारावर पाणी सोडलं पण तुम्हाला सोडून जाणार नाही. कान्होजींचे शब्द ऐकले आणि मासाहेब जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं, शिवप्रभूंच्या डोळ्यात पाणी आलं. सदरेवरचा प्रत्येक जण शहारला, गहिवरला. कुणाला काय करावं कळेना. कान्होजींच्या मुलांनी कमरेत वाकून राजांना मुजरा केला, त्या हुकमाकडे डुंकून पाहिलंही नाही. आणि कान्होजी म्हटले एवढंच नाही महाराज, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही चिंता करू नका. कान्होजी जेधे जोपर्यंत तुमच्या सदरेवर आहे तोपर्यंत या मावळातला कोणीही देशमुख अफजल खानाला जाऊन मिळणार नाही, याची जबाबदारी मी घेईन. कान्होजींच्या त्या शब्दांनी महाराजांना काय धीर आला. अहो एखादं संकट असतं, माणसाला काय वाटतं की कोणीतरी आपल्या सोबत असावं, आपला जीवलग असावा, आपला नातेवाईक असावा, आपला मित्र असावा, आपल्या कुटुंबातलं कोणतरी मोठं आपल्या सोबत असावं, असं सातत्याने वाटत राहतं. आणि एवढं अफजल खानासारखं महाभयानक संकट जर आमच्या स्वराज्यावर आलेलं असताना कान्होजींसारखा माणूस म्हणतोय राजा काळजी करू नका, मी आहे, माझ्या लेकरा बाळांसकट तर आहेच, पण या स्वराज्यातली समधी देशमुख मंडळी बी संगत घेऊन मी तुमच्या सोबत येतो. हे ऐकल्यावर शिवाजीराजांना जे बळ आलं, त्यानंतर महाराज निश्चिंत झाले आणि महाराज अफजल खानाशी लढायला त्या ठिकाणी नवीन डावपेच आखू लागले. मला या गोष्टीचा विचार करावा असा वाटतो की इतिहासाचा अभ्यासक म्हणून तुम्ही सुद्धा बघा, कान्होजींना काय कमी होतं. जर जाऊन अफजल खानाकडे मिळाले असते, त्यांचा वाडा घरदार वाचला असतं, चुकून शिवाजीराजांचा पराभव झाला असता तर शिवाजी महाराजांच्या बाजूने लढणारे म्हणून कान्होजींवरती कारवाई झाली असती. आणि पूर्वी ते शहाजीराजांबरोबर आदिलशाहीच्या बरोबर होतेच की, त्यांचा सन्मानच केला असता अफजल खानांनी. पण हे सगळं बाजूला टाकून केवळ एका भगव्या झेंड्यासाठी, इथल्या स्वराज्यासाठी, इथल्या मातीसाठी, इथल्या माता भगिनींच्या अब्रूसाठी
न्यायनीतीसाठी चालवलेलं जे स्वराज्य होतं साधू संतांच्या संस्काराचं, ते सोडायचं नाही. केवढी निष्ठा आहे ही जी निष्ठा कान्होजींची आहे ना, ही संपूर्ण जेधे कुटुंबाने पुढे चालवली. हा तर केवढा भावनिक प्रसंग आहे. शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगतो, कान्होजींचे शब्द खरे झाले. 10 नोव्हेंबर 1659 साली शिवाजी राजांची मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला अफजल खानाशी भेट झाली. प्रचंड मोठं युद्ध झालं. कान्होजी पसरणीच्या घाटाच्या दरम्यान स्वतः थांबलेले होते आणि त्यांनी त्या युद्धामध्ये इतकं तांडव मांडलं की बास रे बास, अफजल खानाच्या सेनेचा संहार त्यांनी केला. पण कान्होजींचे शब्द काय खरे झाले, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कुणी अफजल खानाला जाऊन मिळणार नाही याची खबरदारी मी घेईन. तुम्हाला सांगतो, इतिहासामध्ये असा एकही उल्लेख नाही की खंडोजी खोपडे नंतर अफजल खानाला दुसरा कोणी जाऊन मिळालेला आहे. हे कान्होजींनी काय काम केलं, महाराजांना धीर तर दिला, महाराजांच्या सोबत राहिले, याशिवाय स्वराज्यातल्या माणसांची मन सुद्धा त्यांनी राखली आणि त्या माणसांनाही स्वराज्यात राखलं. ही कान्होजी, असे स्वराज्यनिष्ठ कान्होजी आहेत. आपल्याकडे फार सुंदर ओळ आहे अभंगाची, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, किंवा तृणाचे अंकुर सांगी मातीचा ओलावा. म्हणजे काय की जसं बीज असतं त्याप्रमाणे अंकुर फुटतो, जसे मायबाप असतात त्याप्रमाणे लेकरू जन्माला येतं. असे कान्होजी असतील तर त्यांच्या पोटी आलेली संतती कशी असेल. हो, बाजी सर्जेराव जेधे काय होतात ताकदीचा. मी बाजी पासलकरांच्या कथेमध्ये सांगितलेलं आहे की बेलसरच्या छावणीमध्ये ज्यावेळी रात्री गनिमी कावा झाला आणि फत्ते खानाच्या झोपलेल्या फौजेवरती मराठे अक्षरशः तुटून पडले, लांडगे तोड चालू झाली, हलकल्लोळ उसळला आणि ज्यावेळी फत्ते खानाची सेना उठली, जागी झाली आणि गनिमी काव्याच्या पद्धतीने आम्ही माघार घ्यायला सुरुवात केली, तेव्हा नेमका आमच्या हिंदवी स्वराज्याची आबरू असलेला भगवा ध्वज आणि त्या ध्वजाचा स्वार शत्रूच्या ताब्यात सापडला. त्याच्या भोवती मोहोळ उठलं, मधमाशांनी अंगावरती हल्ला करावा तसा आपल्या भगव्या झेंड्याच्या स्वाराच्या भोवती त्यांच्या फौजेनी हल्ला केला. झेंडा महत्वाचा, अब्रू महत्वाची. रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महाविजय श्रीला श्री विष्णुपरी, भगवा झेंडा एकची हा. तो आमचा भगवा झेंडा स्वराज्याचा शत्रूच्या ताब्यात जातो की काय अशी वेळ आली. एवढ्यात एक स्वार ताड 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 तिथे शिरला. लाखकन आकाशातून कडकडात सौदामिनी चमकावी तशी त्याची तलवार चमकली आणि शत्रूच्या खांद्यावर, दंडावर, मानेवरती सपसप वार झाले. अवघ्या 2-3 सेकंदात त्यांनी 2-3 स्वार उडवले. त्याचा तो तडाखा बघून ते स्वार मागे फिरले आणि त्यांनी झेंड्याच्या स्वाराला धरलं आणि ते दोन्ही मावळे शत्रूच्या गर्दीतनं तलवारी वाजवत वाजवत बाहेर निघाले सुद्धा. आमचा झेंडा राखला, अब्रू राखली. तो जो शिलेदार होता ना, त्याचं नाव बाजी सर्जेराव जेधे. कान्होजींचा लेख, स्वराज्याची अब्रू राखणारा तरणा बाण. आता तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांनी या पुण्यामध्ये लाल महालामध्ये शिरून शाहिस्तेखानाची बोटं तोडून टाकलेली आहेत. म्हणजे 350 वर्षापूर्वीचा सर्जिकल स्ट्राईक, त्यावेळी सुद्धा त्या लाल महालात शिरताना अगदी मोजकी विश्वासू मंडळी जी शिवाजीराजांच्या सोबत त्यांनी घेतलेली होती, त्या विश्वासू मंडळींमध्ये बाजी सर्जेराव होता. महाराजांचा विश्वास सुद्धा त्याच्यावर. जेधे कुटुंबाची दुसरी पिढी. आणि मी तुम्हाला एक कथा सांगतो, खरोखर हे कुटुंब का पावन आहे, का पवित्र आहे. आमचे तुकोबाराय सांगून गेले, पवित्र तो देश पावन ते कुळ, जेथे हरिचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, ज्यासेनी पावन तिन्ही लोक. हे पवित्र कुळ आहे. 12 मावळात वाजणाऱ्या टाळात आणि निनादणाऱ्या मृदुंगामध्ये रमणारे हे जेध्यांचं कुळ. स्वराज्य निष्ठेसाठी रक्त सांडणारं, घाम गाळणारं हे जेध्यांचं कुळ. या जेध्यांची तिसरी पिढी, वय वर्ष 17, त्याचं नाव नागोजी बाजी जेधे. म्हणजे ज्या बाजी सर्जेरावाचा पराक्रम मी सांगितला त्याचा मुलगा. नुकतंच लग्न झालं आणि शिवाजी महाराज दसऱ्याच्या दिवशी दक्षिण दिग्विजयाला निघाले. शिवाजी महाराजांचा दक्षिणी दिग्विजय हा एका स्वतंत्र व्याख्यानमालेचा विषय आहे आणि त्याच्याविषयीच्या माझ्या व्याख्यानमाला आहेत, तुम्ही ऐकता अनेक रसिक जण. पण त्या दक्षिण दिग्विजयाला जात असतानाच ज्यावेळी शिवाजी महाराज
मुक्कामाला थांबलेले होते त्यावेळी कोप्पळ नावाचा एक प्रांत आहे कर्नाटकाच्या इथे, त्या कोप्पळमधनं काही गावकरी शिवाजी महाराजांना येऊन भेटले. त्रासलेले होते, रडत होते. काय झालं होतं, पूर्वीच्या काळी कोप्पळ म्हणजे दक्षिणेत शिरायचा दरवाजा जणू ठाणं. त्या कोप्पळमध्ये आदिलशहाच्या दरबारातले 2 पठाण, हुसेन खान मियाना आणि अब्दुल रहीम मियाना, या 2 पठाणांनी ते सगळं ताब्यात घेतलेलं होतं आणि तिथे भयंकर अत्याचार चालू केलेले होते. हे अफजल खानाचे शिष्य, आणि त्यांनी भयंकर तांडव मांडलं. मरण परवडलं पण ह्यांच्या राज्यात जगणं नको अशी अवस्था कोप्पळच्या नागरिकांची झालेली होती. आणि त्या कोप्पळच्या नागरिकांनी येऊन शिवाजी महाराजांच्या पायाशी गारणं घातलं की हे राजा, तुमच्या भागातला सगळं तुमचा परगणा, तुमचा मुलूक, तुमचा घेरा तू स्वतंत्र केलास, तू राज्याभिषिक्त झालास, तू सम्राट झालास या देशाचा, तुला तख्त आलं, तुला सिंहासन आलं, तुला छत्र आलं, चामर आलं, तू छत्रपती झालास आणि तुझ्या आधिपत्या शेजारी आम्ही राहतोय, आमची अवस्था बघ कशी आहे, आम्हाला सोडव याच्यातून, आम्हाला सोडव. त्यांचे अश्रू शिवाजी महाराजांच्या मनाला वेदना देऊन गेले. शिवाजी राजांनी ठरवलं जोपर्यंत कोप्पळच्या या शत्रूचा नायनाट होत नाही तोपर्यंत आपण पुढे जायचं नाही. शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, हा हंबीरराव मोहित्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही मुक्कामाला थांबा, मी जातो आणि त्या कोप्पळच्या लोकांचा बंदोबस्त करून परत येतो. असं म्हणून हंबीरराव मोहित्यांनी 5000ची तुकडी उठवली. तुम्हाला सांगतो, आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये, आपल्या हिंदवी स्वराज्याच्या इतिहासामध्ये उत्तर भागात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे जे सरदार नावारूपाला आले, ज्यांची कीर्ती दिगंतात गाजली, हे सगळे सरदार या दक्षिण दिग्विजयाच्या कोप्पळच्या लढाईमध्ये तरुण होते. सगळ्यांनी तिथं पराक्रम गाजवलाय. फार ऐतिहासिक लढाई शिवाजी महाराजांच्या काळातली ही. आणि हे निघाले. कोण कोण होतं त्या 5000च्या फौजेत? स्वतः सरसेनापती हंबीरराव मोहिते, म्हाळोजी घोरपडे, म्हाळोजींचा मुलगा, पुढचा प्रसिद्ध सेनानी संताजी घोरपडे, तरणा बाण धनाजी जाधव, तरणा बाण तुकोजी वरखडे आणि ऐन तारुण्यातला 17 वर्षाचा जेध्यांच्या वंशाचा दिवा नागोजी जेधे. ही फळीच तरुणांची निघाली आणि तो हा सगळा माहोल घेऊन 5000चा हंबीरराव घुसले. कोप्पळला हे जे मियाना बंधू होते, पठाण बंधू हुसेन खान मियाना आणि अब्दुल रहीम खान मियाना, यांना ही बातमी कळली की मराठ्यांचा सेनापती थोडी फौज घेऊन आपल्याला मारण्यासाठी येतोय. तेही निघाले. ते म्हटले त्याला इथं येऊच देऊ नका, आपणच जाऊ. असं म्हणून या 2 भावांपैकी हुसेन खान मियाना 25000ची फौज घेऊन निघाला. 25000 कुठे आणि आपले 5000 कुठे? आणि ही 25000ची एक महाभयानक लाट आमच्या सेनापतींना संपवण्यासाठी, आमच्या मराठी फौजेला संपवण्यासाठी पुढे निघाली. या होणाऱ्या लढाईवर पुढच्या काही दिवसाचं भविष्य आणि वातावरण अवलंबून होतं. तुम्ही म्हणाल का? अहो, दक्षिण दिग्विजयाची सुरुवात होती. दक्षिण दिग्विजयाच्या सुरुवातीलाच जर एवढ्या मोठ्या फौजेने आम्हाला बडवलं असतं, चुकून आमचा पराभव झाला असता, तर आमच्या सैनिकांना पुढे जाताना काय वाटलं असतं? आणि ह्याच्या व्यतिरिक्त पूर्ण दक्षिणेमध्ये असा संदेश गेला असता की पठाणांनी यांना झोडपलेलं आहे. आणि आले ना येलबुर्ग्याजवळ लिंगसागराच्या पाशी एक असा मोठा परिसर, और त्या परिसरामध्ये आमची फौज अशी पुढे चाललेली असताना पलीकडनं नजरबाज आमचे धावत आले. धुळा उठलेला होता, प्रचंड आवाज येऊ लागला, घोड्यांच्या टापांनी धरणी हादरू लागली. भल्या मोठ्या सैन्याची लाट समोरनं त्या ठिकाणी येताना दिसायला लागली. तुम्हाला सांगू का एक गंमत काय आहे? आपण फत्ते खान, अफजल खान, सिद्दी जोहर, दिलेर खान, मिर्झा राजा जयसिंग, रणमस्त खान, रणदुल्ला खान, मुसे खान, खवास खान या सगळ्यांना ठोकले होते. त्यांच्याही फौजा मोठ्या होत्याच की. पण इथे गंमत काय होती? कमी फौज घेऊन या मोठ्या फौजेला मारण्यासाठी इथे सह्याद्री नव्हता. इथे सगळा सपाट मुलूक होता. आमचा गनिमी कावा चालणारच नव्हता. इथे जायचं, मारायचं आणि डोंगरदऱ्यात पळून जायचं. सपाट मुलूक आणि समोरनं 25000ची अशी ही भिंत येते. हंबीररावांनी पाहिली, म्हाळोजींनी पाहिली.
पुऱ्या फौजेनी पाहिलं, अवघ्या काही अंतरावर हे संकट राहिलं. आणि आता काय करायचं? माघारी जायचं का? ही लाट चुकवायची का? हे संकट चुकवायचं का? पण नाही नाही, हे हे असं करू तर आम्ही हिंदवी स्वराज्याचे शिलेदार कसले. हे एवढं मोठं संकट बघून त्यांनी घोड्यांचे लगाम आणि पावलं वळवण्यापेक्षा मुठी गेल्या म्यानातल्या तलवारी सटसट बाहेर पडल्या. त्या लखलखल्या तिथं. संताजी तापला, धनाजी पेटला, तुकोजी वरखडा उठला आणि ती समोरची फळी येते न येते, काय होतंय हे कळायच्या आतच हर हर महादेवची गर्जना नागोजी जेद्याच्या मुखातून आली आणि त्याच्या तलवारीचं पातं समोरच्या त्या सैन्याकडे वळलं गेलं आणि तो उधळला. ताड ताड दौडत सुटला. जसा नागोजी पुढे आला, म्हाळोजी घोरपडे पुढे आले, सगळेजण पुढे आले. बाजी सर्जेराव जेदे सुद्धा त्या फौजेत होता, आनंद मकाजी होता आणि मराठ्यांची सेना धडकन पुढं झेपावली. पलीकडे काय झालं? या हुसेन खान मियाना हत्तीवर बसला होता. त्याला असं वाटलं आपली एवढी मोठी फौज बघून मराठे पळून जातील. पण झालं उलटच. ते अंगावर आले आणि त्यांना अंगावर आलेलं बघून पठाणही भडकले. ते त्यांच्या अंगावर धावून गेले आणि टिपरी घुमली. युद्धाला तोंड फुटलं. युद्ध कसलं? महायुद्ध. 5 पांडव, हे 5000. आम्ही 1 जण 1000ला भारी होतो आणि समोर हे 25,000. आणि भिडले ना एकमेकांना. भाल्यांना भाले भिडले, तलवारींना तलवारी भिडल्या, समशेरी एकमेकांच्या छाताडात जाऊ लागल्या. युद्ध कल्लोळ उसळला. रण काय भयानक लोळे आग जळात, आदती वळती आवळती क्रोधात. जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ ढगाशी झुंजे वादळ वात, झुंजे वादळ वात. असं भयानक रण त्या ठिकाणी पेटलं अक्षरशः. सकाळी जे रण चालू झालं, सकाळी जे समरभूमी त्या ठिकाणी तापली, गरजू लागली, दुपारपर्यंत युद्ध झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि गर्वही वाटेल. मराठ्यांच्या या तरुण पोरांनी, म्हणजे मी तर आपल्या सेनेला काय म्हणतो, स्वराज्य सेना. या स्वराज्य सेनेतल्या या सगळ्या तरण्या मुलांनी काय केलं? अहो, त्या हुसेन खान मियानाची जी पुढची फळी होती ना, ही फोडून काढली आणि पुढची फळी कापून ते आत घुसले. आतली फळी त्यांनी दुपारी कापली आणि ते अजून आत घुसले. हंबीरराव मराठी सैन्याचं नेतृत्व करत होते. म्हाळोजी घोरपडे मध्यभागी होते आणि डाव्या हाताला संताजी धनाजी, उजव्या हाताला तुकोजी नागोजी असे आतमध्ये शिरले. आणि तुम्हाला सांगतो, या मुलांचा पराक्रम, यांनी ऐन दुपारी त्या समरभूमीमध्ये अक्षरशः रक्ताची रंगपंचमी खेळली. हजारो मुडदे पाडले आणि नागोजी आणि तुकोजीला वाट मिळाली. त्यांनी फळी फोडली आणि हुसेन खान मियानाचा हत्ती जिथे होता तिथेच हे गेले. म्हणजे त्या युद्धाकडे बघून महाभारतातलं कुरुक्षेत्रातला चक्रव्यूहावं आणि तिथे घुसलेला अभिमन्यू यांची आठवण यावी अशा पद्धतीनं आमची मुलं तिथे गेली. नागोजीनं पाहिला हुसेन खान मियाना हत्तीवर. नागोजीच्या हातात भाला होता. त्यानं त्याच्याकडे पाहिलं. आसपासचे त्याचे जे अंगरक्षक होते त्या हुसेन खान मियानाचे, ते धावून आले. तुकोजीनं त्यांना अंगावर घेतलं. पठाणांची कोंडी फोडली आहे हे बघून मागे असलेली मराठी सेना पुढे आली. हंबीरराव पुढे आले, आनंदराव तिरक्या बाजूने आले. म्हाळोजी ते हुसेन खानाकडे बघू लागले आणि हाच या पठाणांचा सरदार आहे हे कळल्याबरोबर नागोजीनं भाला उपसला आणि साटकन फेकला. भाला गेला, विजेच्या वेगात गेला. नेमका हुसेन खान मियानाचा माहूत मध्ये आला आणि त्या माहुताच्या छाताडात तो भाला घुसला. माहूतच उडाला. हत्तीवर हुसेन खान मियाना उघडा पडला. त्याला कळलं ही ती वेळ आहे, हा मृत्यू आहे समोर. नागोजीलाही कळलं. नागोजीच्या हातातलं शस्त्र गेल्यामुळं नागोजी निशस्त्र झाला. या पोराला जर जिवंत ठेवलं तर आपण जिवंत माघारी जाणार नाही हे हुसेन खानांनी ओळखलं. त्यांनी सटकन बाण काढला, धनुष्याची कणात कानापर्यंत ताणली आणि नेम धरून बाण सोडला. बाण रोरावत आला आणि खचकन नागोजीच्या डोक्यामध्ये शिरला. रक्ताची चिळकांडी उडाली आणि नागोजी घोड्यावरून खाली पडला. पण त्या वेळेमध्ये हुसेन खान माघारी फिरायला लागला. त्याला माहूतच नव्हता. त्याचा हत्ती सुद्धा उधळला. नागोजी खाली पडला. 17 वर्षाचं कोवळं पोर रणभूमीवरती कोसळलं. समरभूमीला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक कारीगावच्या पोराने घातला. कर्नाटकातली भूमी. एका कादंबरीत फार सुंदर वर्णन आहे. कर्नाटकच्या स्वातंत्र्यास्तव
रक्त सांडले मावळचे. म्हणजे ती भूमी स्वतंत्र करायला आमच्या मावळातल्या भूमीचं, आमच्या मावळ्यांचं रक्त सांडलं. नागोजी पडला, आपल्या मावळ्यांनी त्यांना घेतलं, टाकलं हातामध्ये आणि त्याला मागे घेऊन गेले. आणि हे दृश्य जसं सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी पाहिलं, त्यांची समशेर बाहेर आली आणि ते घुसलेच त्या ठिकाणी. हंबीररावांच्या कथेमध्ये मी ही गोष्ट सांगेनच, पण नागोजी मागे आला. पुढच्या काही तासामध्ये कोप्पळची लढाई आम्ही जिंकली. आणि कशी जिंकली? हंबीरराव मोहित्यांनी हुसेन खान मियानाला हत्तीत चढून मारला आणि कैद करून घेऊन आले. त्यांचा नेताच घेऊन आलो आम्ही आणि त्यांचा सरदार कैद केला. पठाण पळून गेले आणि त्यानंतर ही लढाई संपली. नागोजी जेधे मृत्युमुखी पडले. मला सांगायचे काय, जेध्यांच्या एका पिढीने स्वराज्यासाठी त्यावेळी निष्ठा दाखवली, घरादारावर पाणी सोडून. दुसरी पिढी बाजी सर्जेराव लढतच होती, पण बाजी सर्जेराव जेधे कोप्पळच्या लढाईत लढताना त्याचं स्वतःचं लेकरू 17व्या वर्षी कपाळामध्ये बाण लागून त्या ठिकाणी पडलेला आहे. त्याचा मृतदेह आणला. शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. तो मृतदेह बैलगाडीमध्ये भरला आणि अंत्यसंस्कारासाठी कारी गावाकडे पाठवण्यात आला. अभिमानाची गोष्ट सांगू तुम्हाला, म्हणजे खरं तर डोळ्यात पाणी येतं आणि छाती 4 इंच पुढे येते. ज्यावेळी नागोजीचा मृतदेह त्या कोप्पळमधनं, त्या दक्षिणेतनं मावळकडे आणण्यात आला त्यांच्या गावाकडे, त्यावेळी मुलाच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी बाजी सर्जेराव जेधे त्या मृतदेहाबरोबर गेला नाही. त्याने शिवाजी महाराजांना असं सांगितलं, लेख पडला म्हणून काय झालं, म्या आहे, म्या तुमच्या बरोबर दक्षिणेत येणार आणि लढणार. बाजी सर्जेराव, किती निष्ठा! ही हिम्मत येते कुठून? ही ताकद येते कुठून? हे शिकवलं कुठनं जातं? म्हणून मी मगाशी एक वाक्य तुम्हाला सांगितलं, ही शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कान्होजींचं बीज शुद्ध होतं म्हणून बाजी सर्जेराव घडला. बाजीचं बीज शुद्ध आहे, संस्कार शुद्ध आहेत म्हणून नागोजी त्या ठिकाणी मुलगा मृत्युमुखी पडून सुद्धा बाजी सर्जेराव लढाईला गेला, स्वराज्याच्या कामाला गेला. ते मावळे तसे होते म्हणून आज आपण इथे असे स्वतंत्र जगतोय, म्हणून आज आपण सुखाने जगतोय. आणि तुम्हाला शेवट सांगतो, अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं सांगताना आजही. तो दिवस होता, त्या दिवशी कारी गावामध्ये 2 चिता जळत होत्या. एक होती 17 वर्षाच्या नागोजीची आणि दुसरी 14 वर्षाच्या त्याच्या पत्नीची. त्याच्या पत्नीचं नाव गोदावरी, घोरपड्यांकडची लेक होती. बिचारीच्या लग्नाला काही दिवस झाले होते, हातात चुडा तसाच, कपाळीचं कुंकू तसंच, आणि तिचा पती, तिचं कुंकू मृत्युमुखी पडलं. ती सती गेली. एक स्त्री सती गेली, तिचा पती गेला म्हणून. त्या कुटुंबातली एक स्त्री रडत होती, तिचा लेक वारला म्हणून. आणि त्या कुटुंबातली एक म्हातारी स्त्री रडत होती, तिचा नातू वारला म्हणून. स्वराज्याच्या 3 पिढ्यांच्या या 3 स्त्रिया अश्रू वाटे अशा पद्धतीने योगदान देत होत्या. अशा माता माऊली त्यावेळी आमच्या इथे होत्या. म्हणून जिजाबाई, या जेध्यांच्याकडच्या माता मंडळी यांनी जी प्रेरणा दिली ना या महाराष्ट्राच्या मातीला, ही जी माती लढवई बनली आहे ना, ही ती प्रेरणा घेऊन बनलेली आहे. एकाच कुटुंबातले 3 पुरुष एका स्वराज्यासाठी योगदान आणि बलिदान देत आहेत. ही महाराष्ट्राच्या इतिहासातली एकमेव घटना फक्त आणि फक्त आमच्या जेध्यांच्या कुटुंबियांची आहे. याचा प्रत्येक स्वराज्य सेनेतल्या प्रत्येक मावळ्याला, तुम्हाला, आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. या हिंदवी स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजीराजांसाठी, सह्याद्रीसाठी, या मातीसाठी, देशासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी आणि संस्कृतीसाठी प्राणार्पण करणाऱ्या, योगदान देणाऱ्या, बलिदान करणाऱ्या आणि शत्रूचं सुद्धा रक्त सांडणाऱ्या जेध्यांच्या या 3ही पिढ्यांना माझा मानाचा मुजरा.